अब दिख रहा है ना मैं जैसा मैं दिखना चाहिए, ते एक म्हण आहे मराठीमध्ये. घराची कळा अंगण सांगते. आता हे बघा घराची कळा कशी झाली मी तुम्हाला दाखवतो. हे बघा घराची कळा. हे कांद्याची पोती आहे ती इथं 10-12. तिकडे अजून आहे ती रानात थोडासा कांदा आहे, ज्वारीची पोती. आणि तिकडं रानातनं बैलगाडीतनं अजून ज्वारी आणायची चालू आहे. आली बैलगाडी, थांबा ते पण तुम्हाला दाखवतो. वाटतंय का नाही शेतकऱ्याचं घर असल्यासारखं आता. तर नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं, मी कालची व्हिडिओ एका आठवड्यापूर्वी मी शूट करून ठेवली, ज्यात मी तुम्हाला दाखवलं कांदा काढायचा आहे, ज्वारी काढायचे. आणि आज फायनली काढलेली दाखवली. काढतानाच दाखवलं नाही, कारण या दरम्यान मी इकडं तिकडं गेल्यामुळे मला काही ते शूट करता आलं नाही. तर फायनली सगळं काम झालं आता इकडचं. शिवरात्री आज, तर शिवरात्रीपासून आपला कमबॅक होणार होता, तर झालेला आहे कमबॅक. आता डेली ब्लॉग टाकणार आहे मी. हे बघा बैलगाडी आली, तुम्हाला दाखवतो. बैलगाडी आली. कसं आहे BMW. हे बघा अजून वाढली, कमीत कमी मला वाटतंय 6 पोते ह्याच्यात वाढली ती अजून. आणि अजून रानात आणायला गेलते. थांबा, हे बघा बैलगाडी गेली रानात आणून. ह्या रानातले आणायचे बाकी ते 3 रानातले आणून झालते. एका रानातलं आणायचं चालले. तर आता 10 वाजल्या त्याने मी अजून आंघोळ केली नाही. पण आता ती सगळी रानातली पोती आणून टाकल्याशिवाय आंघोळ करू तर शकत नाही. माझ्यात आता आहे हरभऱ्याचा ढाळा. ह्याला घाट पण येतं, सुकलाय तरी पण. आणि आंघोळ करून मी जाणार आहे पाललिंगाच्या मंदिरात. आज शिवरात्री आहे ना, तर त्याच्यामुळे जाणार आहे महादेवाच्या मंदिरात पाया पडायला, दर्शन घ्यायला जाणार आहे. त्या दिवशी या पूर्ण रानात इकडं ज्वारी होती, इकडं पूर्ण रानात कांदा होता. सगळं मोकळं झालं आहे, सगळं म्हणजे सगळं. आणि आता ह्याच्यात फक्त राहिला आहे काँग्रेस एकदम घाणेरडा गावात आहे, पक्ष नाही. ए काँग्रेस आइंदा अगर हमारे रानात आया तो तेरे को काट टालूंगा. किती पण केलं नाही ह्याला, किती पण. ह्याच्यासाठी औषधच नाही बनलं खरंच तुम्हाला सांगतो. हे काँग्रेसने हे जमात आणली खरं, म्हणून ह्याला नाव काँग्रेस दिले. पण ह्याच्यासाठी औषध आणायचं विसरली. ह्याला तणनाशक मारा, काय पण मारा, हे येतं. मी लहानपणापासून बघतो ह्या रानात. थोडंसं काय झालं की एवढा काँग्रेस येतोच. हे पूर्ण आता रानात भरलं ग. ह्याच्यातला कांदा निघलाय, पण काँग्रेसच झाला. आता काँग्रेसची भाजी केली पाहिजे. तर आता 12 वाजल्या त्याने मी आत्ता आंघोळ केली. लय ऊन आहे त्याच्यामुळे ना ते शूट करायला पण मला बरोबर वाटणार. एवढं ऊन आहे की कॅमेरामध्ये फुटेज पण नीट येणार नाही. बघा आता कसं काळ येतं. मी आलो आहे घरावर, कारण रात्री मी काल एकटाच झोपलेलो इथं घरावर. आणि सगळं तसंच पडलं आहे, वाकळा बिकळा. हे बघा पाठीमागं दिसतंय का नाही काय माहिती, पण सगळं तसंच पडलं. आता ते काढून सगळं नेतो. आणि एवढं जास्त ऊन लागतंय ना पाठीमागं. बघा किती पूर्ण आकाश मोकळं आहे, एक पण ढग नाही, काहीच नाही. लय बेकार ऊन लागतंय, लय बेकार. स्टॅटिक इलेक्ट्रिक चार्जमुळे करंट लागला, मला माहिती आहे का, वाकळांच्या घड्या घालताना. तर मी जातो खाली आता. आणि आता हे सगळं करून मला जायचं आहे मंदिरात. पण तुम्हाला माहीत आहे ना, आज शिवरात्री आहे, महाशिवरात्री आहे. नुसती शिवरात्री, महाशिवरात्री काहीतरी वेगळाच विषय आहे. पण असं म्हणते की शंकर पार्वतीचं लग्न असतं आज, त्यामुळे तर आज मला जावं लागणार आहे. मला तर जावंच लागणार आहे दर्शन करायला. हे बघा, तर आज महाशिवरात्रीचा उपास पण आहे माझा. आणि काय झालं ना, घरी थोडासा आमचा काम चालू आहे, त्याच्यामुळे मी निघाले मामाच्या घरी. मग तू काय खाया बियाला भेटते की नाही, नाहीतर आजीला भेटत तुम्हाला. माझी लय दिवसापासून इच्छा होती की आजीला व्लॉगमध्ये आणायचं. किरण आहे ना बरोबर. बरं देवे काय की मला काय म्हणायचं, आता 6 महिने झालं की मामीने पण सांगितलं इकडे तुम्ही पण घेतलंय असलं. तर 12 वाजता मंदिरात जायचं होतं, पण आता 5 वाजलं. ते दिवसभर कांदा भरायचं काम चाललेलं आमचं, त्याच्यामुळे थोडासा उशीर झाला. थोडासा काय जास्तच उशीर झाला. तर आता सगळं काम झालंय. आता जाणार आहे मी मंदिरात. आणि चेतन पण आलाय, त्याला पण घ्यायचं. आता तो तिथं स्टँडवर आलाय, त्याला तिथनं पिकअप करणार आहे आणि तिथनं तसंच घरी जाणार आहे. तर भेटू आता डायरेक्ट मंदिरात. कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.